नमस्कार मैत्रिणींनो, मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बॅग कंप्लीट केला. आज ना फ्रंट करते. तर प्रिन्सेस कटोरी आहे, म्हणजे प्रिन्सेस कटोरी आहे. तर इथं बघा प्रिन्सेसचं मिनी ना जोडून घेते फ्रंट. तर बॅग तर कंप्लीट झालेली, लेस वगैरे लटकन बिटकन सगळं कंप्लीट झालं. ते फक्त आता जोडायचं तेवढंच ठेवलं आहे, तर बाकी काही नाही. आता प्रिन्सेसचं ना पुढचं भाग आहे ना, दोन्ही पण आता टच पिन करून घेते. टच पिन ह्याला लागणार नाही जास्त, म्हणून एक टच पिन करून घेतलं आणि ना शिलाई मारून घेते. इथं बघा अजिबात हलत नाही, काय नाही, म्हणून टच पिन नाही केलं मी. तर कटोरी शिवून घेते. याला कटोरीच म्हणतात. तर प्रिन्सेस कटोरीचं शिवून घेते, दोन्ही पण शिवून घेते आणि आता फिनिशिंग करून घेते. फिनिशिंग करताना परफेक्ट फिनिशिंग करायचं. आता त्याचं पण करते दोन्ही साईडचं. प्रिन्सेस ब्लाऊजला ना प्रिन्सेस कटोरी आहे ना, त्याचा बोटनेक वेगळा, प्रिन्सेस कटोरी वेगळा, प्रिन्सेस योगपट्टी वेगळा, असे 3 भाग आहेत त्याच्यात. तर बोटनेकची वेगळा, ही कटोरी झाली, कटोरीसारखं झालं हे. तर बघा हे दोन्ही फिनिशिंग झालं. आता हे साईड पीस करून घेते मी. साईड पीस आहे हे करून घेते मी आणि ह्याला पण टच करून घेते आणि फिनिशिंग करून घेते, तुमच्यावर सांगते. तर कटोरीमध्ये 2 कटोरी असतात. जसं कटोरी आणि 2 पीस कटोरी, तसं प्रिन्सेस मध्ये ना 3 प्रकार असतात. बोटनेक प्रिन्सेस आणि प्रिन्सेस कटोरी आणि प्रिन्सेस योगपट्टी, असे 3 प्रकार असतात. आता तुमच्याकडे कसं पद्धत आहे, मी तर ह्याला प्रिन्सेस कटोरीच म्हणतात. तुम्ही काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की प्रत्येक भागात वेगवेगळं बोलतात. आणि काय काय आता साधा ब्लाऊजला 4 टक्स म्हणतात, काय म्हणतात साधा ब्लाऊज म्हणतात. ते म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात ना, म्हणून तुम्हाला पण सांगते. आणि दोन आता इथं बघा हे झालं, मला शिलाई टच करून झाले. आता फिनिशिंग करून घेते. झाला का परफेक्ट आला ना, हे बघा. आणि आता दुसरं पण करून घेते तसंच, आणि एक 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 भाग करते. तर हे दुसरं पण करून घेते तसंच. तर लय दिवस झालं कटिंग करून, महिना 2-3 महिने तर झाले असेल कटिंग करून ठेवलेत. तर त्याचं मुहूर्त आज आला आहे फायनली. तर 2च कटिंग करून ठेवलेत. एक कटिंग करून ठेवला, तो कंप्लीट झाला, तो कस्टमरचा होता, 2 टाकला मी. आता हे 2 आहेत, ते करून मी कंप्लीट करते. आता कसं मार्गशीर्ष आलं आहे, म्हणजे घालायला साधं साडी बरं पडते पूजासाठी. हेवी म्हटलं की जास्त गुदमडल्यासारखं होतं, मला तर होतं बाबा, की हेवी साडी घातली की काठापदराचे वगैरे असे असं गुदमडल्यासारखं होतं. तर साध्या साड्या असतात ना एकदम सिल्कमध्ये, ते घातले की काही वाटत नाही, कम्फर्टेबल वाटतं ते. आणि त्याच्यासाठी ते परफेक्ट आहे. म्हणून मी जास्त कमी ह्याच्यात मी साड्या घालते, जास्त घालतच नाही. कमीत कमी फक्त सणासुदीलाच मी साड्या घालते, शक्यतो मी घालत नाही. तर आता कसं, आणि पूजा वगैरे असली तर घालते. तर वैभव लक्ष्मीची पूजा मांडते मी, तर तेव्हा घालते, सणासुदीलाच घालते. तर आता मी असे भरपूर असे साध्या साड्या घेणार आहेत. माझ्या शक्यतो नाही आहे, 2-3च आहेत. साध्या म्हणजे सिल्कमध्ये असे 2-3च आहेत, बाकीतल्या काठापदराचे आहेत. तर असे अर्धा डझन असे घेतले की, म्हणजे 10-12 घेतले की मग घालायला बरं आहे, रेग्युलर पण घालायला असं बरं पडतं, त्याच्यासाठी मी घेणार आहेत. तर आता 2-3 झालेत, 3-4 झालेत, आता अजून घ्यायचेत. तर इकडे बघा, तर कटोरी तर झाली. आता साईड पीस आहेत, ते पण टच करून घेते आणि फिनिशिंग करून घेते, तुम्हाला दाखवते. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा की मी ब्लाऊज कसा शिवते, म्हणून परफेक्ट शिवते काय म्हणून.
आले का परफेक्ट, मस्त झालं ना. आणि आता मी ना कटोरी जोडून घेते, हे बघा. आणि दोन्ही ताणून घ्यायचं, म्हणजे कोणचं छोटं कोणचं मोठं असलं ना दोन्ही पीसमधलं, तर असं ताणून घेतले ना तर टाके तोडायचे, तोडून परफेक्ट बसवायचं. कमी पण नाही जास्त पण नाही. तर जास्त असलं की परत खोलून परत बसवायचं, परफेक्टच बसवायचं. तर डबल शिलाई मारायचं, 1/2 इंचावर घेते मी आणि डबल शिलाई मारून घेते. आलं का परफेक्ट. तर आता इथून साईडला थोडंसं जास्त म्हणून कट करून घेते दोन्ही पिसाचे ना. तर कटोरी जोडून घेते दोन्ही. मग मी खाली आहे ना पट्टी लावायची, बॅक पट्टी लावायची. तर कटोरीला ते पण दाखवते तुम्हाला. तर दोन्ही साईडला 1/2 इंच असं पकडून डबल डबल शिलाई करायची. झालं का दोन्ही ह्याच्यातलं, हे बघा परफेक्ट आला ना. आणि आता मी हुकलूक पट्टी लावून घेते, दाखवते. तर आई पट्टी आहे ना खालून वरती घ्यायचं आणि हुकाची पट्टी आहे ना वरतून खाली घ्यायचं. आणि ते इथं आय पट्टी लावून घेते. आय म्हणजे हुक त्याच्यात अटकवायचं असतं ना, त्याला आय पट्टी म्हणतात ते. तर आय पट्टी तर लावून झाली. आता मी खाली बॅक पट्टी लावून घेते. तर बॅक पट्टी लावायचं असतं, तर 1.5 इंचाची अशी बॅक पट्टी लावून घेते. हे बघा, अस्तरचंच लावायचं. 1/2 इंचापेक्षा थोडंसं जास्त आणि खाली 1/2 इंच असं जाते. हे बघा. आणि दाबटीप द्यायची. नंतर ती बॅक पट्टीला ना हात शिलाई करून घ्यायचं. हे बघा, एका साईडला कट करून घेते. आता हुकलूक पट्टी लावून घेते. हे बघा. तर मला जास्त मोठी आवडत नाही, छोटीच आवडते म्हणून छोटीच पट्टी लावून घेते. दाबटीप लावून घ्यायचं. आलं का परफेक्ट. आणि आता हो, दोन्ही ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे ना जोडून घ्यायची आणि वरतून एक्स्ट्रा कपडा आहे ना तो कापून घ्यायचा सरळ व्यवस्थित. नाहीतर अंदाजने कापला ना तर मग कमी जास्त होतो, म्हणून मापून कट करायचं. तुम्ही दोन्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी मापून कट केलं आहे. आणि आता इथं बघा मी गोट मारून घेते गळ्याला, दोन्ही गळ्याला मी करून घेते. बघा, गळ्याला गोट मारून घेतल्यानंतर फिनिशिंग चांगली यावं म्हणून कपला नॉच देते. इथं बघा मी करून घेते. बघा, पहिले मी आता नॉच मारून घेते आणि आता गोट मारून घेते. आणि गोट मारताना स्टार्टिंगला 2 वेळा लॉक करायचा. अस्तरचंच गोट मारून घेते. आणि इथं दुसऱ्या साईडला पण आहे बघा, पहिल्या स्टार्टिंगला गळ्यापासून गोट मारायचा, दुसऱ्यापासून शोल्डरपासून असं येते. तर इथं पण मी मारून घेते आणि नॉच देते आणि आपला गोट मारून घेते. कसं वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गोट पण परफेक्ट आले, फ्रंट बरोबर परफेक्ट झाला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.